परभणीमध्ये मकोकाच्या एका आरोपीनं धिंगाणा घातला। जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेलाच त्यानं मारहाण केली। रुग्णालयातून सुट्टी दिल्यानं आरोपीनं धिंगाणा घातला, तर आरोपींना ऍडमिट व्हायचं होतं, मात्र कोणताही आजार नसल्यानं जेलमध्ये पुन्हा पाठवणार असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं। त्यामुळे रुग्णालयातील परिचारिकेला आरोपीनं मारहाण केली, तसंच रुग्णालयाची तोडफोड देखील केली। हा सर्व प्रकार जेल प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर घडला, मात्र त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली। आमच्या माय बहिणीवर त्यांनी छेडखानी केली, आम्हाला मदत ठेवून आणि लाकडानं त्याने टाके पडोस तर आणि आम्हाला जिल्ह्यात दवाखान्यात विकी काळे आणि सागर काळे असे दोन आरोपी आहेत। हिंगोली जेल जी आहे तिथून आपल्या इकडे दाखल करण्यात आलेले होते। त्यांनी जे मारहाण केली त्याचे आरोपी आहे, त्याला शिक्षा होईल। इथं आल्यानंतर त्यांनी रात्री खूप इथं धिंगाणा घातला, हॉस्पिटलची तोडफोड केली। वास्तविक ही तक्रार रात्रीच दाखल व्हायला हवी होती। जर ती रात्री झाली असती तर आज ही आणखीन जी घडली आज एका स्टाफ इंचार्ज काय नाव त्यांचं सिस्टर सुर्वे आहेत, त्यांना मारहाण त्यांच्या पोटात मारले त्यांनी लाथाबुक्क्यांनी। ही निंदनीय गोष्ट आहे। हातकड्या न घालता एवढा मोठा मोक्यासारखा आरोपी आणलाच कसा, पहिला माझा आरोप। त्यामुळे ह्याच्यामध्ये ज्या कोणी पोलिसांनी निष्काळजीपणा केलाय किंवा ज्या जेलरनी ह्या ठिकाणी ज्याला कोणाला ड्युटी लावली होती त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। ह्या महिला भगिनीशी झालेला जो काही प्रसंग आहे तो त्याच्यामध्ये शासकीय सेवेचा तर असेलच, पण 354 सारखा विनयभंगाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।